कुणी घर देतं का घर, असं आपण ऐकलेलं आहे. आणि खरोखर घर ह्या आयुष्यामध्ये किती महत्त्वाचं असतं. आपली सगळी स्वप्न आणि त्या घरामध्ये जे काही आपण एक सुंदरसा आपला परिवार असतो त्याला आपण जपत असतो. प्रत्येक गोष्टीपासून त्याला संरक्षण करण्यासाठी या घराची आपल्याला गरज असते. आणि जेव्हा कुटुंब एकत्र असतं ना, तर त्याचा आनंदच काहीतरी वेगळा असतो. पण हे कुटुंब एकत्र येण्यासाठी आणि घराचं हे स्वप्न साकार करण्यासाठी तुम्हाला एक सुंदर घर लागत असतं. आणि ही घरं बांधून देणारी जी व्यावसायिक मंडळी असतात ना, ती फक्त व्यवसायापुरती हा विचार करत असतात. पण अकोल्यामध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून सातत्याने लोकांचं फक्त घराचं स्वप्नच नव्हे, तर त्यांच्या मनात असणाऱ्या त्यांच्या घरातल्या स्वप्नांना उजाळा देणारा, प्रत्येक वेळेला काम करणारं असं एक व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय पंकज कोठारी सर, जे आज आपल्या या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. तर दर्शकांनो, आजच्या ह्या योलो स्पॉटलाईटमध्ये माझ्यासोबत आहेत आदरणीय पंकज कोठारी सर, जे की आहेत कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनीचे सर्वेसर्वा. सर, मला तुमच्याकडनं सगळ्यात आधी जाणून घ्यायचं, एवढा 37 वर्षांचा हा प्रवास आणि आता अजून भविष्यात बरंच काही नवीन नवीन तुम्ही या शहरामध्ये घेऊन येणार आहात, पण नेमकी याची सुरुवात कशी झाली? मला एक असं वाटायचं की आपण जे काम करायचं तर समाजसेवा, देशसेवा करायची. तर असं काही काम करावं जेणेकरून लोकांना आपल्याकडून फायदा होईल आणि लोक वर्षानुवर्ष आपल्याला आठवण ठेवतील. आता मी शेतकरीचा मुलगा, घरी शेतीशिवाय अजून काहीच माहीत नव्हतं. शिकायला आलो आणि मग काहीतरी नवीन करावं स्वतःच्या नावावर, ते एक डोक्यात होतं. सेकंड एक एम होता 100 लोकांना रोजगार द्यायचा. क्या बात आहे. तर हे 2 एम घेऊन मी उतरलो आणि मग आजूबाजूला बघायचं की कोणता चांगला व्यवसाय आहे. तर असं कोणाच्या बोलण्यात असं ऐकलं की भारतात एवढी मोठी लोकसंख्या आहे, तर घराचं हे काम आजीवन चालेल, क्या बात. त्याला कधीही मरण येणार नाही जोपर्यंत लोकसंख्या आहे. म्हणून मी विचार केला घरात बांधायच्या व्यवसायात घुसायचं. सर, मग ज्यावेळेला तुम्ही शिक्षण घेत होते त्यावेळेला यातले खाच खळगे तेव्हा तुम्हाला माहिती नव्हते, जेव्हा तुम्ही स्वतः शिक्षण घेणं सुरू होतं, पण जेव्हा या व्यवसायात उतरले त्यावेळेला नेमकं तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टींना सामोरे जावं लागलं? इथे जेव्हा मी शिक्षण घेत होतो, मी लर्न अँड अर्न या मॉडेलवर मी काम केलं. मी 12वीच्या नंतर इमिजिएटली या व्यवसायात जे तज्ज्ञ होते, माहेश्वरी साहेब, सुरेशजी माहेश्वरी, ज्यांनी अकोल्यात 80 ते 90 बिल्डिंगा बनवल्या, त्यांना लगेच जॉईन केलं मी. आणि त्यांच्याकडे साधारणतः मी 14 ते 15 वर्ष सतत त्यांच्याकडे काम शिकलो. मी काम करत होतो त्यांच्यासोबत. कामं करताना मी कोणतंही हे बघितलं नाही हे माझं काम नाही. मी दरवेळेला वेळेचं बंधन खूप पाळलं आणि सतत शिकत राहिलो. म्हणजे आपण समाजातून ऑब्झर्वेशन घेत राहणे, शिकणे, त्यात इम्प्रूव्हमेंट करणे आणि जे शिकलो किंवा जे अभ्यास केला त्यात त्याला ॲड ऑन करणं आणि परत काहीतरी देणं, हा माझा एक स्वभाव तयार होत गेला. आणि सुदैवानं मी माझे असोसिएशन्स जॉईन केले, क्रेडाई आणि त्याच्या माध्यमातून आम्ही मोठ्या लोकांशी भेटत गेलो, मुंबई पुणेचे मोठे मोठे बिल्डर. आणि 2000पासून मी सतत असोसिएशनमध्ये काम करत गेलो. असोसिएशनमध्ये काम करताना मला असं वाटलं की असोसिएशन हे माझं विद्यापीठ आहे. क्या बात आहे. आणि मी त्याला त्याच तऱ्हेने घेतलं. कोणी असो नसो मी एकटं जायचो. आणि प्रत्येक वेळेस जेव्हा मी या संघटनेमध्ये काम करायचं तर मला ऊर्जा मिळायची. तसं निरंजन हिरानंदानी, मुंबईचे खूप मोठे बिल्डर, बिलकुल. ललित कुमार जैन, पुण्याचे खूप मोठे बिल्डर, गीतांबर आनंद, दिल्लीचे खूप मोठे बिल्डर, हे जेव्हा मिळायचे, बोलायचे आणि ते आम्ही आमच्यासारखे यूथ लोकांना ते खूप प्रमोट करायचे. तर असं वाटायचं काहीतरी आपण नवीन करावं आणि ह्याच्या पुढे अजून काही द्यावं. बिलकुल सर. सर, आता जो प्रश्न मी विचारणार तुम्ही त्याच्याविषयी आलंच होतं की असोसिएशनमध्ये जेव्हापासून तुम्ही आलात, नेमका असोसिएशनचा काय फायदा तुम्हाला वाटतो की लोकांनी का असोसिएशनशी जोडलं पाहिजे? असोसिएशन एक विद्यापीठ असतं बेसिकली. आणि भरपूर काही रोज या व्यवसायात रोज नवीन चालू असतात, नवीन नवीन कायदे, नवीन नवीन पॉलिसीज. त्याच्यात आपल्याला आपण एकट्या माणसाला, उद्योजकाला फायनान्स, मार्केटिंग, सेल्स, त्याचे म्हणजे कन्स्ट्रक्शन, अशा विविध टाईपचे 9 ॲक्टिव्हिटी असतात, 9 टाईप ऑफ वर्क. तो एक माणूस सर्व टाईप ऑफ वर्क करू शकत नाही, त्याला टीमवर्क पाहिजे. मग अशा वेळेस आम्ही ते पॉलिसी हे ते यांच्याकडून सुटतात. मग कळत न कळत अज्ञान तरी चुका करतात माणसाकडून. ते न हो म्हणून असोसिएशन असते. आणि असोसिएशनमध्ये सतत आमच्याकडे त्या इंडस्ट्रीचे एक्सपर्ट असतात, ते आम्हाला येऊन त्या वेळी बोलतात. तर त्याने आमचा खूप फायदा होतो.
क्या बात आहे. पण आता तुम्ही जसं म्हटलं की नवीन नवीन अपडेट्स सातत्याने येत असतात. आता साधारणतः ज्यावेळेला तुम्ही अकोल्यामध्ये रामी हेरिटेज ज्या वेळेला बनवलं होतं तेव्हाच एक स्ट्रक्चर मला वाटतं ते अकोल्यामध्ये पहिल्यांदा तशा पद्धतीने साकारलं गेलं कम्युनिटी होतं. गेट पहिल्यांदा होतं. बिलकुल. आणि त्यानंतर आता लोटस ग्रीन किंवा लोटस पार्क ज्या पद्धतीने बनते की मायवन टेक्नॉलॉजी तुम्ही वापरतात. सर याविषयी थोडंसं सविस्तर जाणून घ्यायचं आहे मला. बघा एक पहिलं कम्युनिटी बिल्डिंग आम्ही तयार केलं रामा एम्पायरला 2004ला. त्याच्यानंतर तिथं एक फ्लॅट होते. अकोल्यातली सर्वात मोठी स्कीम होती ती. मग असं कळलं की यात काही आपल्याला मधात काही राहिलं मुलांना खेळण्यासाठी किंवा लोकांना स्कोप नाही. आम्ही मग रामी हेरिटेज डिझाईन केली 2006मध्ये 7मध्ये. ती एक बिल्डिंग पूर्ण तयार केली. तिथे 150 फ्लॅट होते, 10 डुप्लेक्स होते आणि कमर्शियल होती 20 दुकानं. तर ते करताना असं वाटलं होतं की हे कम्युनिटी डेव्हलपमेंटच्या स्कीम अकोल्यात येतील आणि अशाने जे तिथं राहणारे लोक आहेत त्यांना सुरक्षित, बिलकुल. जे सिनियर सिटीजनसाठी असतात त्यांना फिरायला, आतमध्ये ग्रीनरी, आणि जे मुलं असतात त्यांना एक टीम बिल्ड होते असं वातावरण मिळते. महिलांना रात्री बेरात्री त्यांना वॉक करू शकतात. ते त्या सेफ्टी. तुमचे घरचे लोक बाहेर गेले तर तुम्ही त्यांना फिकर नाही आहे की मागे काय होईल. इथे फुल टाईम बिल्डिंग मॅनेजर असतो, ही इज ए केअरटेकर. हा एक मोठा ग्रुप हाऊसिंग प्रोजेक्ट म्हणजे त्याचे खूप अनगिनत फायदे आहेत. आणि सर मला असं वाटतं की तुम्ही फक्त कन्स्ट्रक्शन करून हँडओव्हर न करता तुम्ही सातत्याने मला वाटतं 10 वर्ष किंवा 15 वर्ष तुम्ही त्याला मेंटेन सुद्धा करता. नेमकं याचं काय प्रयोजन आहे? ॲक्च्युली आता तुम्ही बघा कोणतेही आपल्याकडे सर्व्हिस इंडस्ट्रीचं कल्चर नाही आहे. बिलकुल. आपण जर 100 रुपयाचा 1000 रुपयाचा मोबाईल घेतो त्याचे सर्व्हिस सेंटर असतात. कंपनी तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करते. आणि आमचं म्हणणं आहे की अपार्टमेंटमध्ये राहण्याची संस्कृती ही आता सुरू आली. लोक स्वतःच्या भाड्याच्या घरातून किंवा स्वतःच्या घरातून इकडे येत आहेत. त्यांना कम्युनिटी लिव्हिंगमध्ये कसं राहायचं ते माहीत नाही. तर म्हणून आम्ही मोठे स्कीम काढून त्यात मॅनेजर ठेवून त्याचं व्यवस्थित मॅनेजमेंट ठेवून त्याची जे नियमावली बनवून आम्ही त्याप्रमाणे काम करतो जेणेकरून त्या लोकांना त्याचा फायदा हो, त्यांना सुरक्षितता मिळेल आणि ज्यांनी याची गुंतवणूक केली त्यांना त्याचा पैसा मिळो. बिलकुल. सेफ्टी, सिक्युरिटी आणि एन्व्हायरमेंट हे तिन्ही तयार करतो आम्ही त्यात. क्या बात आहे. आणि मला असं वाटतं एक खूप चांगलं जे आपण म्हणतो की न्यूक्लिअर फॅमिली झाल्यामुळे लोक विखुरलेत, पण आता मला असं वाटतं की तुम्ही जे म्हणता की कम्युनिटीमध्ये जर लोक यायला लागले तर कदाचित परत एकदा एक मोठा परिवार या निमित्ताने बनतो. येस, जसं आता लहान गावात आम्ही होतो तर तिथं कधीच असं झालं नाही. हिंदू मुस्लिम हे ते आम्ही सर्व एकोपण राहायचो. बिलकुल. हीच संकल्पना माझ्या डोक्यात होती की मोठ्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही एकत्र या, सर्व समाज एकत्र येऊन जर चांगलं नांदलं आणि तिथं विजन येतो. मग आपण हे करायचं, हे करू नये, कोणाच्या शब्दाला किती मान द्यायचा, कोणाच्या भाषणाला किती बोलायचं ते तिथं कळतं. आणि कम्युनिटी लिव्हिंग जेव्हा होते तर तीच सर्वात मोठी देशसेवा आहे ती. क्या बात आहे सर. खूप छान तुम्ही मांडलेलं आहे की आपल्या कोणत्याही व्यवसायातनं आपण आपल्या देशाप्रती आपली भावना डेफिनेटली व्यक्त करू शकतो. सर आता जे सध्या तुमचे या आधीचे प्रोजेक्ट्स होते, रामा एम्पायर असेल, रामी हेरिटेज असेल, आणि जो सध्या सुरू असलेले तुमचे कोणते कोणते प्रोजेक्ट्स आहेत अकोल्यामध्ये? आम्ही 1003 घरं बांधले आहेत मूर्तिजापूरला. जिथे 20 एकरचा स्लम होता तो साफ करून फक्त 1,25,000 रुपयात आम्ही मायवन टेक्नॉलॉजीने घर बांधले क्या बात आहे. 2014, 18, 16पर्यंत. तो एक खूप माझा एक वेगळा अनुभव होता. तिथलं स्लम मी बघितलं, तिथल्या लोकांचं मी बघितलं. आणि ते झाल्यानंतर स्लम साफ झाल्यानंतर तिथं जे मुलं डेव्हलप झाले, नवीन जनरेशन, त्याचं मला खूप एक आजही खूप चांगलं पण वाटतं की बा चला आपण काहीतरी चांगलं समाधान. केलं. खूप मोठं समाधान आहे. आता अशा अकोला 406 घरांचा प्रोजेक्ट एक लोटस ग्रीन गीतानगरला, 459 घरांचा पहिला टप्पा जो 800पर्यंत जाईल, लोटस पार्क. हे 2 प्रोजेक्ट आम्ही असे डिझाईन केले ज्यात लोकांना आम्ही मुंबई पुण्याच्या फॅसिलिटी इथे देऊ, सेफ्टी इथे देऊ. हेच जर फ्लॅट तुम्ही मुंबईला घ्यायला गेले तर 1 कोटीच्या वर आहेत, बापरे. 50 लाखाच्या वर आहेत. आम्ही ते इथे 10 लाखापासून देत आहे. आमची सुरुवात 10 लाखापासून आहे. आणि त्यात त्यांना परत ट्रेनिंगचं पार्ट की कम्युनिटीमध्ये कसं राहायचं, कमोड कसा यूज करायचा, इथून आम्ही एक ट्रेनिंगचं सेट तयार केलं आहे. म्हणजे लिव्हिंग टू लाईफस्टाईल जी तुमची Yes. एक ब्रीद वाक्य आहे, हो, तर ते तुम्ही साकारत आहात. नुसतं घर देऊन फायदा नाही आहे. त्यांना त्यासोबत त्यांचं राहणीमान कसं उंचावलं गेलं पाहिजे, त्यांचे मुलं कशी अपग्रेड झाले पाहिजे, तिथल्या वातावरणात मुलांना एकमेकाचं टीमवर्कची भावना कशी आली पाहिजे, त्यातून त्यांचं फ्युचर, मुलांचं फ्युचर लहानपणी विकसित होते. ते बीज तिथेच जाते. त्याचे मी फळं बघितले आहेत की जे आज मागच्या 15 वर्ष जे मी प्रोजेक्ट दिले, आमचे काही मुलं आज नॅशनल लेवलला टॉपर आहेत.
क्या बात आहे सर. आता हे तर तुमचे सध्या सुरू असलेले प्रोजेक्ट्स आहे, पण तुम्ही फक्त तुमच्या बिझनेस पुरते मला वाटतं तुम्हाला समाधान नसतं. तुमचं सातत्याने काहीतरी सुरू असतं शहरामध्ये, काही ना काही चळवळी उभ्या करणं, म्हणजे तुमच्या बिझनेसच्या माध्यमातून. मग ते मटेरिका असेल, रॅमकॉन असेल, आणि आताही मला वाटते काही दिवसात आपण रॅमकॉन घेऊन येत आहे. सो आम्हाला त्याच्याविषयी थोडं जाणून घ्यायचं आहे. समाजसेवा हा माझा म्हणतो की पहिल्यापासून होतं. मी प्रकाश पुरोहितची जी आहे मुख्य चळवळ जी होती सिटीझन फोरम, ते संस्थापक सचिव होतो मी. अच्छा. तेव्हापासून मला एक ॲट द एज ऑफ 21 मी सतत त्यात इन्व्हॉल्वमेंट होतो. आता परत आपल्या इंडस्ट्रीमध्ये काम करताना आपली इंडस्ट्रीचा हा फायदा प्रत्येक माणसापर्यंत पोचव, घराची लाईफ कशी चांगली होईल, घराचं मेंटेनन्स काय करून काय अपलिफ्ट करता येईल, नवीन तंत्रज्ञान काय येत आहे, जेणेकरून आमचे नवीन इंजिनियर्स ते यूज करून लोकांना त्याचं बेनिफिट दिलं पाहिजे, हा याच्यामागचा माझा ऑलवेज उद्देश राहिला आहे. आणि आपल्याकडे जे नवीन म्हणजे आजही तुम्हाला सांगतो, मी आता चायना जाऊन आलो. चायनापेक्षा आपण 70 वर्ष मागे आहो असं मला वाटतं. Oh my God. मुंबईपेक्षा आपण 50-60 वर्ष मागे आहो. मग आता ही मायवन टेक्नॉलॉजी आणली, ही आम्ही त्या लेवलमध्ये आलो. आणि कदाचित मायवन टेक्नॉलॉजी अजून पुढे 20 वर्ष आली नसते अकोल्यात, कारण की खूप तंत्रज्ञान वेगळं आहे, याला इन्व्हेस्टमेंट खूप वेगळं आहे आणि या चॅलेंजेस खूप जास्त आहेत. तरी आम्ही म्हटलं बा काहीतरी नवीन करावं आपण, लोकांना दिशा मिळते, इच्छा, यूथ आणि स्टुडंटला त्याचा तो एक विजन दिसते त्याला, की त्याला अनुभव भेटतो की हे आपण करू शकतो इथे पण. तर मग का आपण मागे आहो आपण. पण जर मटेरी किंवा रॅमकॉन सारख्या एक्झिबिशन्सचा काय वाटतं तुम्हाला, कितपत फायदा एक सामान्य नागरिकांना किंवा तुमच्या पूर्ण असोसिएशनला होऊ शकतो? खूप मोठा फायदा आहे. म्हणजे जे गोष्टी आम्ही असोसिएशनमध्ये जाऊन मुंबई पुण्याला जाऊन आम्ही शिकलो, आम्हाला पैसे खर्च करावे लागले, आम्हाला वेळ लागला, तेच जर आम्हाला आज कळलं असतं तर आम्ही याच्यापुढे खूप पुढे गेलो असतो. तर ती जी संधी आम्हाला नाही मिळाली, ती संधी सर्वांना द्यावी, ती संधी सर्वांना मिळावी. आणि जे नवीन आता दुकानदार आले किंवा ज्यांच्याकडे नवीन प्रॉडक्ट आले, ते किती म्हणजे त्यांनी मार्केटिंग केलं, प्रत्येक लोकांकडे पोचू शकत नाही. जे आता नवीन घर बांधून राहिले त्यांना माहीत नाही की कोणतं प्रॉडक्ट नवीन आले, त्यांना स्वतःची 1-2 दिवसाच्या फेरफटक्यात भरपूर काही स्वतः तो अपग्रेड करतो. आम्ही दरवर्षी 6 ते 7 एक्झिबिशन अभ्यास करायला जातो बाहेर, लाखो रुपये खर्च करतो फक्त स्वतःला अपग्रेड करण्यासाठी. तर तो एक खूप मोठा फायदा हा प्लॅटफॉर्म आपण अकोल्याला द्यायचं. सराउंडिंगचे 5-6 जिल्हे आहेत, त्यांचे इंजिनियर्स, घर बांधणारे, आर्किटेक्ट आणि या उद्योगातील माणसं हे ते येतात, 2 दिवस वर्कशॉप करतात. मुलांसाठी आम्ही वर्कशॉप ठेवतो. जे एक्सपर्ट आहे इंडियाचे त्या लोकांना बोलवतो आणि त्याहून माहीत पडतं आपल्याला की आपण कोणत्या लेवलवर आहोत आणि कुठं आपल्याला जायचं आहे. बिलकुल सर. आता जी सध्या यंग जनरेशनचा आपण जो विषय बोललो होतो, तर जी मुलं सिव्हिल इंजिनिअरिंग करतायत किंवा आर्किटेक्ट करतायत, इंटिरियर डिझायनिंग करतायत, तर काय वाटतं की काय स्कोप या इंडस्ट्रीमध्ये सध्या आहे त्यांच्यासाठी? स्कोप भरपूर आहे. प्रत्येक रस्त्यावर सोनं आहे. तुम्हाला त्याचं विजन पाहिजे. क्या बात आहे. आणि विजन पाहिजे, त्यासाठी तुम्हाला सततता पाहिजे, कंटिन्युटी पाहिजे. त्यासाठी तुम्हाला परत वेटिंग पिरियडला खूप संयम पाहिजे. आजकाल मुलांना संयम नाही आहे, इन्स्टंट पाहिजे त्यांना. तर माझं तेच म्हणणं आहे, कोणताही सफल माणूस असो किंवा किरदार असो, त्याला किमान 10 वर्ष म्हणजे 1 लाख आवर ऑन ग्राउंड त्याला द्या लागेल, तरच तो निपुण, परिपक्व त्याच्या नावाचं ब्रँड उभारू शकतो. बिलकुल सर, खूप छान तुम्ही सुचवलेलं आहे. सर, फक्त तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये स्वतः इन्व्हॉल्व झाले आणि तुम्ही पहिली जनरेशन तुमची, म्हणजे कारण तुम्ही स्वतः याच्यात नव्हते, तुमचे वडील तर शेतकरी किंवा तुमच्या घरी असं बॅकग्राऊंड नव्हतं. पण आता आम्ही जे चित्र बघत आहोत की तुमच्यासोबत तुमचे सौभाग्यवती असतील, तुमची मुलंसुद्धा आता या क्षेत्रामध्ये स्वतः त्यांचे रस्ते निवडायला लागलेले आहेत. तर खरं तर नितिशा मॅमचा किती महत्त्वाचा रोल तुम्हाला वाटतोय, फक्त बिझनेस म्हणून नाही, एक लाईफ पार्टनर म्हणून नाही, तर तुमच्या सगळ्याच जर्नीमध्ये? त्या सुदैवानं ती मला एक माझं नशीब, माझी पूर्वजन्माची चांगली कामं की मला एक चांगली लाईफ पार्टनर भेटली. तिने प्रत्येक स्टेजवर शिकत जायचं आणि माझ्यासोबत काम करायचं. तिने ते ऑलवेज मला सपोर्ट केलेला आहे. माझं मार्केटिंग, सेल्स आणि कस्टमर केअर ती स्वतः बघते. म्हणून मला जोपर्यंत तिचं हा इन्व्हॉल्वमेंट आहे तोपर्यंत मला एवढी खात्री आहे की माझ्या कस्टमरला माझी कोणतीही टीम किंवा माझ्याकडून चुका होऊ शकत नाही. क्या बात आहे सर. आणि सर, आता तुमची मुलं काय करत आहेत? माझी मुलगी MSc फायनान्स केली तिने फ्रान्समध्ये, आणि मुलगा हा MBA केलं त्यांनी नरसिंहमुचीतून. पण त्यांना मी तेच दिलं, स्कोप दिलं की तुम्ही तुमची लाईन सिलेक्ट करा, स्वतःच्या दिमतीवर विश्व निर्माण करा.
क्या बात आहे सर. आता येणाऱ्या काळामध्ये जसं लोटस ग्रीन, लोटस पार्क हे तुमचे जे प्रोजेक्ट्स असणार आहेत, या व्यतिरिक्त आणखी अकोलेकरांसाठी काय नवीन गोष्टी किंवा या युथ जनरेशनसाठी काय नवीन तुम्हाला सांगावंसं वाटतंय? आम्ही आता काही एक कमर्शियल कॉम्प्लेक्स मोठा आणतो अकोल्याच्या शहराच्या मध्यभागात. त्याच्यानंतर मोठं एक आमच्या डोक्यात असं आहे की चांगले लेआउट्स आणायचे, चांगली टाउनशिप डेव्हलप करायची, तिथं सेल्फ सस्टेनेबल प्लेग्राऊंड्स, मुलांसाठी डेव्हलपमेंट होण्यासाठी जे काही लागतात ते द्यायचे, डिजिटल लायब्ररी क्रिएट करायच्या क्या बात आहे. आणि एक थोडं डेव्हलपमेंटचा पार्ट घेऊन नवीन युथ लोकांना प्रोत्साहित करायचं. बिलकुल सर, तुमच्याकडे एवढं छान विजन आहे. तुम्ही आणि तुमच्यासोबत तुमची असोसिएशन, मला माहिती आहे की अकोल्यामध्ये छान काम करत आहे. स्टील अकोला अजूनपर्यंत स्मार्ट सिटीमध्ये का नाही आलंय? त्याचे भरपूर कारण आहेत. आपल्याकडचे जेवढे युवक आहेत, यूथ आहेत, ते आज मोठ्या शहराकडे पळतात. इथं मग जे क्रिएटर्स आहेत तुमच्यासारखे खूप कमी आहे आपल्यासारखे. तर त्याचा खूप मोठा एक हा ड्रॉबॅक आहे की इथं जागरूक लोकांची कमी आहे. आणि जर चांगलं टॅलेंट जर बाहेर गेलं तर इथला टॅलेंट हा संतुष्ट असतो, त्याला मग खूप जास्त बदल पाहिजे नाही. बिलकुल बिलकुल सर, खूप छान सांगितलं. आणि मला वाटतं कुठल्याही शहराची ओळख हे त्या ठिकाणी असणाऱ्या मोठमोठ्या इमारती, बिल्डिंग्स की आणि त्यासोबतच तिथे किती चांगल्या सुविधा दिल्या जाते याच्यावरती पण डिपेंड करतं. सो म्हणून तुमचं ते ब्रीद वाक्य की लिव्हिंग टू लाईफस्टाईल, Yes. ती एक लाईफस्टाईल असणं गरजेचे आहे. सर, जाता जाता आमच्या सगळ्या दर्शकांना तुम्ही काय सांगू इच्छिता? प्रत्येकाने आपलं काम करताना स्वतःसाठी वेळ काढून समाजासाठी, देशासाठी काहीतरी वेळ काढावा रोज, किमान 1 तास, अर्धा तास, जेणेकरून आपल्याला संतुष्टी मिळेल. मी काहीतरी केअर तर करून जातो आहे, तर आपण प्रत्येकाने थोडा वेळ द्यावा स्वतःच्या कामाच्या व्यतिरिक्त दुसऱ्याकडे, ज्यात तुम्हाला काही परतावा मिळणार नाही हे विचारून काम करावं. क्या बात आहे सर, खूप मोलाचा सल्ला तुम्ही दिला. आज तुम्ही या ठिकाणी आलात, एवढा वेळ दिला, इतकी छान चर्चा झालेली आहे. आणि फक्त एवढंच नाही तर सरांची लाईफ जर्नी सुद्धा आपण आपल्या एका पॉडकास्टच्या माध्यमातून या पुढे येणाऱ्या काही दिवसांमध्ये ऐकणार आहोत. सर, आज तुम्ही वेळ दिला त्यासाठी तुमचे अगदी मनापासून आभार. थँक्यू, तुम्ही बोलाल तर थँक्यू. तर हे होते आदरणीय पंकज कोठारी सर, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनीचे सर्वेसर्वा. लिव्हिंग टू लाईफस्टाईल असं यांचं ब्रीद वाक्य आहे. आणि हो, येणाऱ्या 25, 26 आणि 27 जानेवारीला अकोल्यामध्ये असणार आहे रॅम्पकॉन. या रॅम्पकॉनच्या माध्यमातून ज्या पद्धतीने सरांनी आता आपल्याला सगळी डिटेल सांगितलेली आहे की काय काय टेक्नॉलॉजी बदलली, कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी अपडेट झालेल्या आहेत. तुमचं जर नवीन घर असेल किंवा जुनं घर असेल त्याला रिनोव्हेट करायचं असेल तर तुम्हाला काय काय नवीन गोष्टी बघायला मिळू शकतात, हे सगळं या रॅम्पकॉनमध्ये तुमच्यासाठी उपलब्ध असणार आहेत. तेव्हा या 25, 26, 27 जानेवारीला रॅम्पकॉनला नक्की व्हिजिट करा. आणि अशाच पद्धतीच्या नवनवीन व्यक्तिमत्वांना भेटून तुमच्यामध्ये नवीन ऊर्जा जागृत करण्यासाठी आम्ही योलो स्पॉटलाईटच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न करणार आहोत. तेव्हा परत भेटूया नवीन भागामध्ये नवीन व्यक्तीसह. बघत राहा योलो स्पॉटलाईट, प्रेझेंटेड बाय RDJ रेकॉर्डिंग स्टुडिओ. धन्यवाद.